मला माहित होतं तुम्ही नक्की परत या. नेहा, मी ते जरा हे रामभाऊ, तुम्हाला माहिती आहे ना की सीताईनी नेहासाठी लग्नाची मागणी केली होती आणि नेहानी नकार दिला होता. हो, पण आता तिचं मत बदललंय. काय? नेहा ऐक ना, हे काय आहे सगळं? अरे पण आशू, तिचंही मत असू शकतं ना. नाही बरोबर आहे, असूच शकतं आणि होतं. तिला नकार द्यायचा होता, तिने दिला होता काल मला नकार. हे बघ, हे सगळं खरं आहे. हो, मी निर्णय घेतला आणि मी तयार आहे हे लग्न करायला. सुजाता, हेच शब्द ऐकायचे होते मला ग. नेहा ऐक ना, आपलं व्यवस्थित बोलणं झालं होतं की नाही? म्हणजे तू नकार दिला होता साफ आणि मी नकार दिला होता याच गोष्टीला. मग एवढं काय झालं आज एकदम? अरे पण तिचंही मत असू शकतं ना. एक मिनिट थांब. उर्मिला, सगळ्यांचं तोंड गोड करायला आण बरं काहीतरी. उर्मिला, जाते ना? ऐक ना, विचार करून बोलतेस ना तू? हो अरे अशोक, मी हा निर्णय घेतलाय तो विचार करूनच घेतलाय. वाव, मला इतका आनंद झाला नाही. भाऊ, तुम्ही खुश नाही आहात का? हे लग्न मान्य आहे ना तुम्हाला? सुजाता, आपल्या मुलांचं भलं व्हावं असं कोणाला नाही वाटणार. नेहा, मला एवढं म्हणायचंय की तुझा हा निर्णय तुझं आणि आशुचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार आहे. तेव्हा हा निर्णय इतक्या घाईघाईत घेणं बरोबर आहे का? आणि या घरची सून अजूनही शिवा आहे आणि माझ्यासाठी तीच या घरची सून आहे. हो, बरोबर म्हणतात. सीता, हे काय आहे? सुजाता, मला खात्री आहे नेहा तिची जागा नक्की निर्माण करेल. या घरातही आणि घरातल्या माणसांच्या मनातही. अगं, जे चाललंय ना ते खूप चांगलं चाललंय. तू काळजी नको करूस. आणि अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो, तो द्यायला हवा. आणि हळूहळू सगळे मान्यता देते. आणि इथून पुढे मला त्या मुलीचं नाव सुद्धा नकोय घरात. देसाईंची एकच सून असणार आहे आणि ती म्हणजे नेहा. काय? नेहा ऐक ना, ऐक प्लीज. मला एक गोष्ट सांग. काल तू या लग्नाला स्पष्ट नकार दिला होतास, हा? आणि आज एकदम तुझं ड्रास्टिकली मत का बदललं? काय झालं एक्झॅक्टली? शिवा ग, तू हसतेस काय? तुला काहीच वाटत नाहीये का? आणि प्लीज आता हे मस्करी वगैरे बंद कर. मी खूप आशेने आलीये तुझ्याकडे आणि मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे आशूवर. मी पाहिलंय ते. आता तर यांचं लग्न होईलच असं वाटतंय. शिवा, हा काय यार, तू काहीतरी भारी सोल्युशन देशील मला म्हणून मी तुझ्याकडे आली आणि तू तर काहीच बोलत नाहीयेस. नेहा, तुझा प्रेमावर विश्वास आहे? नाही म्हणजे मी कधी एक्सपिरियन्स नाही केलंय ते. मी केलाय. माझं आशूवर मनापासून खूप प्रेम आहे. आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला आपली ओळख करून देते, जी आशूने मला करून दिली. भाई, मी स्वतःवर प्रेम करायला लागले. प्रेम अशी गोष्ट आहे ना जी जी आपल्यातनं बदल घडवून आणते.
हा पण आपलेपणा तसाच ठेवू ना. तो बदल ना आशूमुळे घडून आला. या प्रेम ना ठरवून होत नाही, ते होतं. आणि जेव्हा ते होतं ना, ते आयुष्यभर भरोश्यावर चालतं. आणि आपण ना त्या प्रेमामुळे जगतो, त्या प्रेमासाठी जगतो. बापरे, खरंच असं असतं प्रेम? यापेक्षा खूप सॉलिड असतं. तुला एक सांगू का? हा, मला माहितीये तुला मला काय सांगायचंय. मी लग्नाला हो म्हणू नये, मी नकार द्यावा. नाही, तू लग्नाला होकार दे. काय शिवा, अगं काही काय बोलतेस तू? हे आशूच्या नावाचं मंगळसूत्र तू घातलंयस आणि तू मला होकार दे म्हणतेस? ह्याच्या जीवावर तर बोलते मी. नाहीये शिवा, मला अजिबात जमणार नाही. ह्याने प्रॉब्लेम्स अजून क्रिएट होतील. अगं नाही होणार प्रॉब्लेम. सॉरी शिवा, मला नाही जमणार. हे बघ नेहा, आपल्याकडे हा एकच ऑप्शन आहे. म्हणजे नेहा, आशूला खूप साधा आहे का. तू त्याला होकार दिल्यावर त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण. आणि आणि कसं ना, मी आतापर्यंत आशूला खूप सांभाळून घेतलं, यापुढे नाही घेणार. नाही म्हणजे तू सोडणारच त्याला? तोच मला कधी सोडणार नाही, कधीच नाही. अगं मग हे काय सगळं? अगं त्याला माझ्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी तू त्याला होकार देणं गरजेचं आहे. कसं असतं नेहा, जोपर्यंत आपल्याकडे एखादी गोष्ट असते ना, म्हणजे ती आपल्या हक्काची असते, मग ती बायको का असे ना, तिला आपण गृहीत धरतो. आणि आशूने पण तेच केलं. आता जेव्हा तुमच्या लग्नाची गडबड सुरू होईल, तयारी सुरू होईल, तेव्हा त्याला आमच्या प्रेमाची, आमच्या मैत्रीची जाणीव होणार. आणि तो स्वतः येऊन आपल्या प्रेमाची कबुली देईल. पण मला हे खूप रिस्की वाटतंय. तुला माहितीये, मी जर होकार दिला तर सगळं लगेच सुरू होईल, वेळच नाही मिळणार. ते तर असंही सुरू होणारच आहे. मी सीताईला खूप चांगलं ओळखते. तू जर त्याला होकार दिला असता तर आशूला निदान जाणवेल तरी. एवढा विश्वास आहे तुला? माझ्याकडे फक्त प्रेमच आहे अगं, त्यामुळे त्याच्यावर खूप विश्वास आहे मला. आणि ना माझे पप्पा मला सांगायचे की खरं जे असतं ना, ते एक ना एक दिवस समोर येतच, ते लपून राहू शकत नाही. त्यामुळे हे सगळं आशू समोर येणार आणि तो माझ्या समोर येऊन प्रेमाची कबुली देणार. पण शिवा अगं, हे बघ, आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. फक्त त्यासाठी मला आशूची नाही, तुझी मदत पाहिजे. ठीक आहे शिवा, मी तयार आहे तुझ्यासाठी ही रिस्क घ्यायला. हा पण हे लग्न नको व्हायला, कारण मला तुला आणि आशूला परत एकत्र बघायचं. आणि तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र मला कायम बघायचं तुझ्या गळ्यात. हा पण बाई, यावेळेस ही शिवा आपला स्वाभिमान नाही सोडणार. आशूच आपल्याकडे येणार आणि आपल्या प्रेमाची कबुली देणार, तेही अख्ख्या जगासमोर. पण हे नक्की वर्क होईल ना? भाई सवालच नाही, 100%. तू फक्त होकार दे. हा, नेहा, मी तुझ्याशी बोलतोय. मला जाणून घ्यायचंय काय झालंय. आशू, अरे आपला जोडीदार आपला चांगला मित्र असावा, त्याचं कुटुंब माहीत असेल, याहून चांगली गोष्ट काय असणार आहे? काय? आणि हाच विचार करून मी हा निर्णय घेतला. आणि आशू, आत्ता तुला या गोष्टींची जाणीव नाही, पण हळूहळू. हा तेच तर. आशू, कसं आहे ना, नेहासारखी बायको तुला नाही सापडणार. अरे नेहा ऐक ना, मला जरा तुझ्याशी वेगळं बोलायचंय. चल आई, प्लीज 2 मिनिटं थांब. ये. नेहा, तुला 1 मिनिट थांब. नेहा, तुला कळत नाही का? हे बघ, ऐक 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 तुझं हे काय आहे? म्हणजे मला कळतच नाही आता काय बोलायचं याच्यावर. आपलं बोलणं झालं होतं ना लग्नाविषयी? हो. मग एक वेळ मी घरच्यांना शांत करू शकलो असतो. त्यांना म्हणलं असतं की नेहाचा पण नकार आहे, माझाही नकार आहे, तर लग्न नाही करणार आम्ही. पण आता तू होकार मी तोंडावर पडला तू काय? तू हात, मी जोक मारतोय? मी कुठं म्हणाले तू जोक मारतोयस? आणि मी पण सिरियसली होकार दिलाय. आशू, मी एकदम व्यवस्थित विचार केला आणि मला असं वाटतं की ह्यात वाईट काहीच नाहीये. अरे अरे देवा.
असं असं कसं वाईट काही नाही वाईट तुला तरी कळायला हवं नेहा वाईट काही नाहीये काय 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 कळायला हवं? काय कळायला हवं म्हणजे अगं तू काय विचार करून या निर्णयावर आलीस? अरे मी आले आता निर्णयावर ह्या आणि मला असं वाटतं अशोक तुला जरा पॅनिक होतोय सा. पॅनिक मी पॅनिक होतोय. हे बघ नेहा आपलं ठरलं होतं की आपण लग्न करणार नाही मैत्री आणि लग्न ह्याच्यामध्ये फरक आहे आणि मी पॅनिक हो मला माहितीये मी म्हणाले असेल पण अशोक मला नंतर असं वाटलं तुझ्यासोबत काम करताना तुझ्यासोबत वेळ घालवला की तेव्हा झाला माझा निर्णय. मी असं काय वागलो की तुला असं वाटलं की ह्याच्याशी लग्न करावं? अशोक मला असं वाटतं तू जरा पॅनिक पॅनिक नाही होते म्हणजे तू एवढी पलटी खाल्ल्यावर त्याला काही कारण आहेत ना असं काही काय 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 कारण काय रे? ते इरिलेव्हंट आहे. काय कारण आहे म्हणजे काय मी नाही सांगणार कारण काय आहे. शिवा अशोक मला एक गोष्ट सांग तुझं अजूनही शिवावर प्रेम आहे ना? हा ना मग तू असं शांत का झालास? शिवाचा मुद्दाच नाहीये. मग झालं माझं कसं वाटतंय काय सॉर्ट आहे? ऑब्विसली शिवा हा एकमेव प्रॉब्लेम होता आपल्या नात्यात. शिवा एकतर सगळ्यात आधी मी तुला सांगतो शिवा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम का कसं म्हणू शकतेस तू शिवाला? का नाहीये का? नाही. हे बघ अशोक मी काय म्हणते मी ना उलटा विचार करते अरे आपण दोघे इतके चांगले मित्र आहोत आपल्या फॅमिलीचं पण पटतं मग काय हरकत काय आहे? काय हरकत? ऑकवर्ड आहे किती सिच्युएशन कळत नाहीये तुला? हा आपलं ठरलं होतं ना मैत्रीचं नातं वेगळं असतं आणि लग्नाचं नातं वेगळं. हे काय सांगायची तुला गरज नाहीये. आशू मला खरं सांग तू शिवात अजूनही अडकलायस ना? तू ना हे खूप कॅज्युअली घेतेस असं मला वाटतंय नेहा. तू काय पुरवतोयस एवढा? मी अरे मग वाईट काय आहे आपण दोघे इतके चांगले मित्र आहोत. म्हणजे मी समजू शकते की शिवामुळे एवढा त्रास झालाय तुला ऑलरेडी त्यामुळे तू तुझा वेळ घे ना. तू वेळ घे आणि तुला वेळ लागेल ना विसरायला तिला. एक मिनिट व्हॉट यू मीन त्रास झाला शिवामुळे काही त्रास नाही झाला म्हणजे फक्त तेच नव्हतं ना आमच्या लग्नामध्ये खूप चांगल्याही गोष्टी त्याच्यामुळे आल्या माझ्या आयुष्यात. काय 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 होतं? नाही आता हेच बघ ना स्ट्रीट स्मार्टनेस दुनियादारी शिकवली मला शिवानी. मी कधी असा घरातनं बाहेर पडलेलो नव्हतो फार आणि मला काही फार असं एक्सपोजर नव्हतं ते शिवानी दिलं. मी असा एवढा साधा सुद्धा मुलगा होतो. अच्छा बाशू काय आहे ना मैत्रीमुळे प्रेम फुलतं त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यात पण ते होईल. हा त्यामुळे मी होकार दिला आहे. नाही फुलवायचंय कुठलंही प्रेम. हे बघ आणि तू हे असले बॉम्ब आत्ता का टाकतीयस? ही आता एवढी बोर्ड मीटिंग असताना आपली इथे कॉन्सन्ट्रेट तुला माहित नाही. बरं तू हायपर होऊ नकोस तू आधी मीटिंग कडे लक्ष दे आपण याबद्दल नंतर बोलूयात. ओके हा ऑफकोर्स. असं कसं शांत हो? हे घे. हा काय मीटिंग हो मीटिंग कडे लक्ष दे. येस आपण लग्न नाही करत आहे. हो हॅलो शिवा तू म्हणाली तसंच आहे अगं आणि मी तुला एक रेकॉर्डिंग पाठवलंय तेवढं ऐक. बरं ऐक आता मी जी काही ऑर्डर केली आहे ती वेळेवर पोहोचव. ओके अजिबात उशीर करू नको. सुहास अरे तू फोनवर काय बोलत बसला इथे मला एवढा आनंद झालाय ना काय करू कळत नाहीये. किटू डार्लिंग शांत हो मला कळतंय तुला किती आनंद झालेला आहे आणि त्याचीच मी तयारी करतोय. सेलिब्रेशन तर व्हायला हवं ना. हो तुला माहितीये मी स्पेशल शॅम्पेन सुद्धा ऑर्डर केली. हे बघ सेलिब्रेशन ना मोठं झालं पाहिजे कारण ना मला विश्वास बसत नाहीये आपल्या आशूचं पुन्हा लग्न होत आहे. म्हणजे तुला एक गोष्ट कळते का त्या शिवाची या घरातली जागा तिच्या सगळ्या आठवणी सगळं 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 संपणार आहे आता. थोडक्यात काय शिवा नावाचा मोठा अडथळा आपल्या आयुष्यातून कायमचा. नाही मला ना खरं तर नेहाचं कौतुक करावं असं वाटतंय. मला वाटलं नव्हतं रे ती एवढ्या लवकर तयार होईल लग्नासाठी. नाही आता ती तयार झालीये म्हटल्यावर आशू सुद्धा बोल्यावर चढणार. पण किटू डार्लिंग शिवाने काही केलं तर ती काय करणार आहे आता? मागच्या वेळी माहिती ना काय झालं तिने जर खोडा घातला नसता ना तर आज चित्र खूप वेगळं असतं. हो रे खरंच तुझी बहीण प्रिया या घरची सून झाली असती ना बिचारी लग्नाच्या कपड्यांमध्ये तयार होती रे. नाहीतर काय तुला माहितीये का एव्हाना आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टी साध्य करून कधीच मोकळी झालो असतो. आणि हा ठीक आहे ना तेव्हा नाही ना साध्य करता आलं पण आता करू. आणि आता शिवा काहीही करू शकणार नाही. तेव्हा ती दिव्या पण जरा मूर्खच होती
आणि शिवाय आपल्याला काही गोष्टी माहीत नव्हत्या, आता माहीत झाल्यात. त्यामुळे आत्ता असं काही होणार नाही. नाही 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 किटू डार्लिंग, तू चुकतीयस हा. ती शिवाय ती काहीही करू शकते, माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. मागच्या वेळी तिचा काही संबंध नसताना एवढं सगळं झालंय. आता तर ती आशूची बायको आहे, ती शांत बसणार नाही. सुहास जरा गप्प बस. तिला कसं हँडल करायचं ना मला चांगलं माहितीये. 1 मिनिट. हॅलो. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. का, काय झालं? आशू आणि नेहाचं लग्न ठरलंय. नेहा, अगं नेहा ग, मी तुला सांगितलं होतं ना माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी. हे बघ, दोघे जण एकत्रच काम करतात त्यामुळे चांगली केमिस्ट्री जुळून आली एकमेकांची. आणि शिवाय आईने स्वतः या लग्नाचा पुढाकार घेतलाय. त्यामुळे तुमच्या शिवाचा या घराशी असलेला संबंध संपलाय आता कायमचा. हे बघ, आता सगळं नीट होतंय. त्यामुळे मला फक्त एवढंच एक्सपेक्ट आहे की शिवाने पुन्हा काही राडा घालायला नकोय. त्यामुळे तिला कसं आवरायचं ते तू बघ. शिवा तिथपर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे. बघितलं सुहास, इतकं सोपं होतं. एक मिनिट, व्हॉट यू मीन त्रास झाला शिवामुळे? शिवामुळे काही त्रास नाही झाला. म्हणजे फक्त तेच नव्हतं ना आमच्या लग्नामध्ये, खूप चांगल्याही गोष्टी त्याच्यामुळे आल्या. काय होतं? हेच बघ ना, स्ट्रीट स्मार्टनेस, दुनियादारी शिकवली मला शिवानी. मी कधी असा घरातनं बाहेर पडलेलो नव्हतो फार, आणि मला काही फार असं एक्सपोजर नव्हतं, ते शिवानी दिलं. मी असा एवढा साधा सुद्धा मुलगा होतो. काय ग, काय झालं? म्हणजे काळजीपोटी विचारतीये. तू काय करणार आहेस आता? म्हणजे अगं, आता तुझा डिवोर्स फायनल झालाय, तू डिवोर्स्ड आहेस. मग दुसरा मुलगा तुला कसा मिळणार आहे याचा विचार केलायस का? हे बघ दिव्या, मी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सगळं कठीण आहे असं वाटतं. काय करायचं ते कळतच नाहीये. आता ना मी आशूची बायको आहे, ना देसाईंच्या घरातली सून. हो, म्हणजे आधी तरी आशू होता म्हणून ठीक होतं, पण आता तू परत आपल्या रूपात आली आहेस म्हणजे तू हार मानली आहेस का? मला ते पण माहित नाही. काळजी करू नकोस, मी आहे ना. आपण दोघी बहिणी मिळून काहीतरी मार्ग शोधू. ठीक आहे. काय ती मुलगी कशी काय तयार झाली लग्नाला? काय माहिती यार. आणि काकू ना एकदम लग्नाच्या मागेच लागली आता. आणि आशू? नाही, तो अजून रेडी झाला नाहीये. पण मला काही कळत नाहीये, म्हणजे आता काहीही होऊ शकतं असं झालंय. असं कसं आशू तयार होईल? अरे तो आत्ता तयार नाहीये, पण सीताईमुळे तयार झाला तर. शेवटी इमोशनचा फंडा असतो ना बाई. शिवा, हा, एवढी शांत काय? बोल. नको, आधी कोणालाच काही सांगायला नको. प्लॅन सक्सेसफुल होऊ दे, मग बघू. शिवा, तुला यातलं काहीच माहित नव्हतं? माहित नव्हतं का? काय झालं हे? ती नेहा पण ना चांगली मुलगी वाटली होती, कळलंच नाही अचानक पलटली कशी काय ती. हा ना, मला पण चांगली वाटत होती, असं पलटी मारली अचानक. ती माझ्या समोर आली ना तर. थांब. एवढा रागराग करायची गरज नाही. मोठ्या बहिणीसारखी आहे तुझ्या. राग नाही करत आहे, पण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना. काही करायची गरज नाहीये. शिवा, अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? एक्झॅक्टली. अगं शिवा, आत्ता त्या नेहाने होकार दिलाय, उद्या आशूने पण दिला तर? हा, नाही देणार. अगं पण शिवा, अरे त्याचा गैरसमज झालाय. हे बघ, मला माहितीये त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो लग्नाला होकार देणार नाही. इतका कॉन्फिडन्स आहे डंबोवर? माझ्या प्रेमावर आहे.
तुला जरी असला तरी मला कॉन्फिडन्स नाही आहे. आणि तिने जरी होकार दिला असेल तरी आपण हे लग्न नाही होऊ द्यायचंय. हा काय लग्न?